नवीन आहे. सर्वांना म्हणजे आपल्याला नाही तर सर्व जगाला नवीन आहे. त्याच्यामुळे साहजिकच या संपूर्ण आज काय होणार, लॉकडाऊन कधी उठणार, त्याच्यानंतर काय होणार, अशा अनेक प्रकारचे प्रश्न आता आपल्या समोर आहेत. आज जवळ-जवळ आपण जर का देशाचा लॉकडाऊन पाहिला तर आज लॉकडाऊन होऊन जवळ-जवळ 35 दिवस झाले. त्याच्याही अगोदर महाराष्ट्रामध्ये त्याच्या अगोदर 1 दिवस लॉकडाऊन होता. दिवसभर आपण घरात होतो. रफली जर का पाहिलं सर्वसाधारणपणे तर एक 40 एक दिवस आपण हा लॉकडाऊन अनुभवतो. म्हणजे तसं पाहिलं म्हणजे माझा आजचा विषय आहे की कोविड-19 आणि त्याच्यानंतर. तर मी आपलं आज सकाळी जेव्हा गप्पा मारत होतो प्रमोद पाटलांशी, मी त्यांना म्हटलं कोविड-19 पूर्ण व्हायचं आहे, अजून त्याच्यानंतर ही गोष्ट फार पुढची आहे. कारण माझा अंदाज असा आहे की आपण आतापर्यंत ही जी महासाथ आहे संपूर्ण जगात पसरलेली, त्याच्या निम्म्यापर्यंत पण आलेलो नाही. अजून बरंच काही व्हायचं आहे आणि अजून या सगळ्याची आपली तयारी पाहिजे. हे सगळं काय चाललंय याच्याकडे आपण बघायला पाहिजे. आणि मला जो विषय दिलाय तो असा आहे की राजकीय कार्यकर्ता म्हणून या सगळ्या गोष्टीकडे कसं बघितलं पाहिजे. मला असं वाटतं त्यातलं एक महत्वाची गोष्ट अशी की आता राजकीय कार्यकर्ता म्हणून जर का आपण बघणार असू तर आपल्या पुढे 2 महत्वाचे प्रश्न आहेत. त्यातला एक आहे जीव आणि दुसरा विषय आहे आजीविका, ज्याला इंग्रजीमध्ये लाईव्ह आणि लाईव्हलीहुड्स असं म्हणतात. आता आपल्या आव्हान की लोकांचे जीव वाचवणे, लोकांना त्रास कमीत कमी होणे, सगळा आपला मुख्य आता सर्वांचा उद्देश आहे. ही एक गोष्ट. आणि त्यानंतर म्हणजे हे सगळं हे सगळं जे आता जी साथ आहे ही सगळी हळूहळू उतरली. कसं आहे, ही हळूहळू उतरायला थोडा वेळ लागेल आणि ती उतरल्यानंतर आपल्याला जी सगळी पुन्हा उभारणी करावी लागेल, ही गोष्ट आहे. म्हणजे आपल्याकडे जीव आणि आजीविका किंवा लाईव्ह आणि लाईव्हलीहुड्स हे 2 महत्वाचे इश्यू आहेत. आता एक लक्षात घेतलं पाहिजे की राजकीय कार्यकर्ता म्हणून आपण डोळे उघडे ठेवून काय काय घडलं हे पाहायला पाहिजे. राजकीय कार्यकर्ता म्हणून एक पहिलं पथ्य आपण हे पाळलं पाहिजे की आता कुठल्याही प्रकारची म्हणजे प्रशासन काय किंवा शासन काय, सरकार काय, यांच्यावर टीका करत बसण्याची आजची वेळ नाही. आजची वेळ ही सगळ्यांच्या पुढचा हा फार मोठा संघर्ष आहे. पण तरी सुद्धा मी तुम्हाला काही टाइमलाईन, काही घटना आणि काही तारखा आणि काही घटना सांगणार आहे. त्याच्यावरून निष्कर्ष तुम्ही काढा. या जगामध्ये पहिल्यांदा 30 डिसेंबर 2019 ला करोनाचा पहिला रुग्ण सापडला. 30 डिसेंबर 2019 म्हणून त्याला कोविड-19 असं म्हणतात. आणि भारतामध्ये केरळमध्ये पहिला पेशंट सापडला तो 30 जानेवारी, बरोबर 1 महिन्यानी, म्हणजे 30 जानेवारी 2020. त्यानंतर 1 दिवसाची मध्ये गॅप आहे आणि 2-3 तारखेच्या सुमारास अजून एक पेशंट सापडला, 3 ला अजून एक सापडला, 4 का 5 फेब्रुवारीला एक 20 एक पेशंट सापडले. आणि त्याच्यानंतर म्हणजे फेब्रुवारीच्या 4 नंतर 4 मार्च पर्यंत मध्ये 1 महिना आपण कोणीही म्हणजे कोविड काय त्याच्याविषयीच्या बातम्या पाहिल्या. आता 4 फेब्रुवारीच्या नंतर तुमच्या लक्षात, तुम्ही राजकीय कार्यकर्ते आहात, तुमच्या लक्षात असेल त्याच्यानंतर दिल्लीची निवडणूक झाली, दिल्लीचे निकाल आले. त्याच्यानंतर ट्रम्प महाशय भारतामध्ये आले, त्यांचं आपण सर्वांनी स्वागत केलं. ते स्वागत केल्यानंतर ते परत गेले. त्याच्यानंतर सीए आणि याच्या विरुद्ध शाहीनबाग आणि भारतात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू होती. मध्य प्रदेशचं सरकार पडलं.
अशा अनेक गोष्टी झाल्या आणि 5 मार्चला आपण परत या पुन्हा बातम्या यायला सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर 24 मार्चला म्हणजे 22 मार्चला आपण एक संपूर्ण देशामध्ये एक दिवसाचा हे पाळला आहे आणि 24 मार्चच्या नंतर आपण लॉकडाऊन मध्ये गेलो. त्याच्यात काही आकडे आहेत की कधी म्हणजे 19 मार्चला इंटरनॅशनल फ्लाईट्स या बंद झाल्या. त्याच्या अगोदर त्याच्यानंतर रेल्वे बंद झाली काही दिवसांनी. म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की 30 जानेवारीला आपल्याला पहिला पेशंट सापडला. कोरोना ही साथ मोठी आहे. त्याच्यानंतर जवळजवळ 12 मार्च 15 मार्च पर्यंत आपण तसे देश म्हणून सरकार म्हणून ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या केल्या की नाही याची आपण नंतर कधीतरी चौकशी करू. पण मला असं वाटतं तसं पाहिलं तर कारण केंद्र सरकारची जबाबदारी काय किंवा सरकारची जबाबदारी काय, केंद्र सरकारचा जो आरोग्य विभाग आहे त्याची जबाबदारी काय आहे की अशा प्रकारची जर का साथ येणार असेल तर ती कशा प्रकारची आहे, त्याचा परिणाम काय होणार आहे, त्याची लस आपल्याकडे आहे का, त्याच्यानंतर त्याविषयीचा आपल्याकडे कशा प्रकारे संशोधन झालेलं आहे, अशा अनेक गोष्टी खरं म्हणजे त्यांनी बघायला पाहिजे. पण आत्ताची वेळ नाही की केंद्र सरकारने काय केलं, राज्य सरकारने काय केलं त्याच्यामध्ये. पण एक खरं आहे की व्यवस्था म्हणून आणि देश म्हणून आपल्याला एक बारीक डुलकी लागलेली होती, असा एक निष्कर्ष आहे. आणि राजकीय कार्यकर्ता म्हणून आपण याच्याकडे नीट लक्ष दिलं पाहिजे. आता याच्यापुढे काय काय होईल, काय काय होणार आहे, मला असं वाटतं की आज राजकीय कार्यकर्ता म्हणून पहिल्यांदा माझे डोळे हे उघडे पाहिजेत, कानाने मी ऐकत राहायला पाहिजे की लोक काय बोलत आहेत. एक तुम्हाला सांगून ठेवतो की आज सध्या वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, त्याच्यानंतर मला असं हे दिसतंय की दूरदर्शन आणि वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी हे फार मोठ्या प्रमाणावर समाजात जाऊ शकत नाहीयेत. त्याच्यामुळे ज्या बातम्या आपल्याकडे येत आहेत त्या बातम्या आपण थेट लोकांमध्ये राहणारे कार्यकर्ते आहोत, पण आपण सुद्धा थेट लोकांमध्ये जाऊ शकत नाही. पण आपल्याला कुठल्या तरी माध्यमातून म्हणजे वृत्तपत्राच्या वेबसाईटवरून म्हणा किंवा अशा बातम्या समजत आहेत, त्याच्यामुळे त्याही थोड्याशा पारखून घेतल्या पाहिजेत. हे पहिलं राजकीय कार्यकर्ता म्हणून मला काल परवा सुद्धा गेल्या 2-4 दिवसामध्ये इतक्या खोट्या व्हॉट्सअपवरच्या क्लिप्स आणि या मिळाल्या की कुठलीही गोष्ट एकदा समजल्यानंतर आपण शांतपणे ती खरी आहे की नाही त्याच्या मागची नीट पार्श्वभूमी समजून घेतल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नये. ही एक आत्ताच्या काळामधली एक गरज आहे. मी जसं मगाशी म्हणालो की ही वेळ नाही की कोणावर आत्ता कुठल्याही राजकीय टीका करण्याची किंवा सरकारवर टीका करण्याची, पण त्याचबरोबर कुठलेही व्हॉट्सअपचा मेसेज आहे, फेसबुकचा एखादा हे आहे तर त्याच्याकडे नीट बघितल्याशिवाय त्याची प्रतिक्रिया देणं ही गोष्ट या गोष्टीकडे नीट काळजी घेतली पाहिजे. दुसरं असं आहे की सर तुमचा व्हिडिओ बंद झालेला आहे, व्हिडिओ बंद झालाय तुमचा. आता 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 आला आलाय सर. पण आवाज येतो ना व्यवस्थित? हो येतोय, परफेक्ट येतोय सर. आता काय काय होणार आहे, कसं आहे राजकीय कार्यकर्ता म्हणून आपल्याला सगळीकडे सतत बघत राहायला लागतं की काय काय होणार आहे, कुठले कुठले बदल होणार आहे. तर त्यातल्या काही गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगतो, एक म्हणजे पूर्वी म्हणजे डिसेंबरच्या अगोदर ज्या तऱ्हेने आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण आपल्यामध्ये होत होती, विचारांची देवाणघेवाण आहे, व्यापार आहे, इकडून तिकडे जाणं आहे, अशा प्रकारच्या त्याच्यात निश्चितपणे काहीतरी कमी होणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की भांडवलशाही जी आहे म्हणजे कॅपिटल आहे ते सगळीकडे गुंतवणूक करतात आणि भांडवलशाहीची एक नवी पुनर्रचना होणार आहे. आता काही गोष्टी या मी फार खोलात जाऊन आणि सविस्तर सांगणार नाही, आपण समजून घ्या. तिसरी गोष्ट एक निश्चितपणे आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका ही एक सुपर पॉवर म्हणून जगाकडे त्याचं नेतृत्व होतं आणि जगामध्ये त्याचं सगळं एक
एक वर्चस्व होतं, एक दादागिरी होती असं म्हणून, चांगल्या अर्थाने पण दादागिरी. दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर आजपर्यंत म्हणजे जवळजवळ असं एक 60 वर्षानंतर पहिल्यांदाच कदाचित अमेरिकेचं महत्व आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये हे कमी होणार आहे. आता तुम्ही म्हणाल की सर आपण आता काय, आता आपण बोलतोय इथल्या राजकारणाचा काय संबंध, तर निश्चितपणे आहे. अमेरिकेमध्ये कसं आहे, आपण इतके सध्या जोडले गेलेलो आहोत. एक एक अशी म्हण आहे की आफ्रिकेमध्ये एखाद्या माशीनी पंख फडफडवले की ऑस्ट्रेलियामध्ये चक्रीवादळ येतात, अशी अशी गोष्ट आहे. म्हणजे सर्व गोष्टी एकमेकाला जोडलेल्या आहेत. त्याच्यामुळे अमेरिकेचं महत्व कमी होणं ही गोष्ट फार महत्वाची आहे. त्याच्यानंतर कोणाकडे येणार ते त्याविषयी मी नंतर येईल. माझा जो अंदाज आहे, मला जे दिसतंय साधारण काय होईल ते. पण चौथी गोष्ट, जागतिकीकरण हे सगळं झालंय ते उलट्या दिशेने थोडं जाण्याची शक्यता आहे, मोठ्या मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे. म्हणजे पूर्वी जसं सगळ्या सीमा खुल्या होत्या, देशाच्या सीमा म्हणजे वेगळ्या अर्थाने, त्या ट्रेडच्या अर्थाने किंवा व्यापाराच्या अर्थाने त्या तितक्या खुल्या असतील असं वाटत नाही. जास्तीत जास्त लोक हे स्वतःकडे आतमध्ये पाहतील. आतले आपण आपल्या देशामध्ये आपण स्वावलंबी झालं पाहिजे. म्हणजे आता उदाहरणार्थ सिंगापूर आहे, तर ते विचार करतील की आपण इतके दिवस बाहेरून आयात करत होतो, तर अजूनही तेच चालू ठेवायचंय का, आपण आपल्याला स्वतःची पण काही ताकद ही विकसित केली पाहिजे. पुढचा एक अतिशय महत्वाची गोष्ट, आणि नेहमी आपल्या, तुम्ही जर पाहिलं असेल तर राजकारणावर निवडणुकीमध्ये आपण जेव्हा जाहीरनामे आणतो तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी असतात. कित्येक वेळेस ते जाहीरनामे ज्यांनी लिहिले त्या राजकीय पक्षांना पण माहीत नसतात, तिथल्या कार्यकर्त्यांना पण माहीत नसतात आणि लोकांनाही माहीत नसतात. पण प्रत्येक जाहीरनाम्यामध्ये असं असतं की आरोग्यावरचा खर्च वाढवू. तुम्हाला एक सांगून ठेवतो, संपूर्ण जगामध्ये भारताचा आरोग्यावरचा खर्च हा सर्वात कमी आहे. म्हणजे इतका कमी आहे, भीषण कमी आहे. आणि आपण गेल्या काही दिवसामध्ये आरोग्यामध्ये सार्वजनिक आरोग्यापेक्षा खासगी आरोग्य सेवेला जास्त महत्व दिलेलं आहे. याच्यामध्ये निश्चितपणे काही बदल होईल. आरोग्य, शिक्षण या वर्षा ज्याला आपण एका अर्थाने मानव विकासाच्या ज्या गोष्टी आहेत या राजकारणामध्ये केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे. आता शक्यता आहे मी काय म्हणतो, लोक कसं बघतात त्याच्याकडे, आपण राजकीय कार्यकर्ते म्हणून कसं त्याच्याकडे पाहतो त्यावर ते अवलंबून आहे. अजून एक गोष्ट होईल आणि त्याचं काय होईल अजून याचा अंदाज येत नाहीये. पण मला असं वाटतं की लोकशाही, खऱ्या अर्थाने लोकशाही ज्याला आपण म्हणतो, ती अडचणीत येईल असं वाटतं मला. त्याचं कारण आता तुम्हाला सांगतो. मी आज सकाळी जेव्हा तुम्हाला म्हणालो त्या दुधाच्या लाईनीत उभा होतो, तर ते काका मला असं म्हणाले की अरे, पण ते मला जवळजवळ अनेक वर्ष ओळखतात. ते म्हणले की कसं काय होणार, लॉकडाऊन कधी उठणार आहे, काय वाटतं तुला? तर सगळं माहिती असतं, तू लोकांशी बोलत असतोस, सरकारशी पण तुझा संबंध असतो, सरकारच्या लोकांशी बोलत असतोस, काय वाटतं तुला? तर मी म्हटलं नाही, आता ते खरं इथले महानगरपालिका आहे, इथलं राज्य सरकार आहे, एकमेकांना सगळे विचारून काहीतरी निर्णय घेतील. तेव्हा ते बोलून गेले, नाही नाही, शेवटी मोदी जे म्हणतील त्यांना तेच ऐकावं लागेल. आता मी म्हणलं की यांना देशाचा काय फेडरलिझम आहे, काही हे काय माहिती की नाही. मला असं वाटतं की लोकशाही निर्णय घेणं, सर्वांना विचारून निर्णय घेणं, ही प्रोसेस जरा थोडीशी थांबेल की काय. आणि कधी असं लोकांना असं वाटेल की लोकशाहीपेक्षा एकाधिकारशाही बरी, असं वाटेल की काय, अशाही शंका आहे. आणि राजकीय कार्यकर्ते म्हणून आपण त्याच्याकडे काळजीपूर्वक पाहायला पाहिजे. काही मानसिकदृष्ट्या काही काही बदल होतील. म्हणजे आता पूर्वीच्या काळामध्ये जसं आपण अगदी मोठ्या संख्येने भेटायचो, म्हणजे आता आपला पाडवा मेळाव्यामध्ये हजारो लाखो लोक येतात, आपण मोर्चामध्ये जमतो, अशा मोठ्या प्रमाणात लोक जमतील का? तर मला काय वाटतं की समाजामध्ये ना एक प्रकारचा अविश्वास निर्माण होईल किंवा लोकांना एक असुरक्षितता वाटेल. कसं आहे बघा, जवळजवळ 40 दिवस घरात होता, अजूनही पुढे काय होईल काय सांग. त्याच्यानंतरही जेव्हा सगळं लॉकडाऊन उठेल त्यालाही हळूहळू एकेका टप्प्याटप्प्यात उठणार आहे. तेव्हा एक प्रकारचा अविश्वास एकमेकांविषयीची असुरक्षितता ही नक्की होणार आहे. जगामध्ये आणखीन काय होणार आहे त्याच्यामध्ये, कामाची आणि एकत्र येण्याच्या नव्या पद्धती. आता आज सुद्धा आपण अशा प्रकारची मीटिंग करतो आहोत.
अशा प्रकारच्या एका झूम सारख्या एखाद्या याच्यात प्लॅटफॉर्मवरून आपण एकमेकाला भेटतो, ही सर्व वेगळी पद्धत आहे. त्यामुळे एकत्र येण्याची, काम करण्याची, एकत्र चर्चा करण्याची, या या ही जशी वेगळी पद्धत आहे, ह्या वेगळ्या पद्धती येथील. इंटरनेटचा वापर वाढेल, काही मानसिक आजार होतील आणि या सगळ्या याच्यामध्ये जात नाही मी खोलामध्ये, पण महत्वाचा जो विषय आपला की जो राजकीय कार्यकर्ता म्हणून जगामध्ये काही नवी विकासाची केंद्र तयार होती. याचा अर्थ असा की आता अमेरिकेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा हाहाकार आहे, युरोपमध्ये आहे, म्हणजे ज्याला जे मोठे भांडवलशाही देश आहेत, ज्यांची एक अर्थसत्ता संपूर्ण जगावर आहे, ते देश पण हादरलेले आहेत. तिथलं जे भांडवल आहे, कसं एक अशा प्रकारच्या कुठल्याही संकट जेव्हा होतं, त्यानंतर पुनर्बांधणीचा किंवा नवनिर्मितीचा किंवा नवनिर्माणाची एक वेगळी संधी येते, लक्षात घ्या. अशा वेळेस जिथे 3 गोष्टी आहेत, या ठिकाणी हे कॅपिटल येईल. आणि मला असं वाटतं राजकीय कार्यकर्ते म्हणून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते म्हणून, महाराष्ट्रात राहणारे म्हणून आपण या गोष्टीचा जरा थोडा विस्ताराने विचार करू. काय, जिथे कोरोनाचा संसर्ग हा कमी झालाय किंवा झालाय, पण जिथे त्याचं चांगलं उत्तर किंवा चांगला मुकाबला, त्याचं चांगलं उत्तर लोकांनी शोधलंय, त्याला आटोक्यात आणलंय. एक, जिथे चांगलं शिक्षण आहे, शिक्षणाची तिथली परिस्थिती चांगली आहे, शिक्षित माणूस आहे, जिथे चांगलं पाणी वीज मुबलक आहे, आणि जिथे एक प्रकारची सामाजिक शांतता आहे, सामाजिक स्थैर्य आहे, अशा ठिकाणी हे आंतरराष्ट्रीय कॅपिटल जे आहे, भांडवल आहे, इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट आहे, ती येणार आहे. आणि जर का आपण यामध्ये कमी पडलो, कसं आहे, मोठ्या प्रमाणावर असं दिसतंय की चीनवर काही लोक फार विश्वास ठेवतील असं नाही. त्यामुळे त्या अर्थाने आपल्या देशाला फार मोठी संधी आहे. पण आपल्या देशामध्ये संधी आहे असं म्हणत असताना, देशात संधी आहे, पण महाराष्ट्रात आहे का किंवा महाराष्ट्राला आहे का, याच्याकडे जरा मी थोडा साशंक आहे. त्याचं कारण असं की जर का आपण चांगल्या पद्धतीने कोरोनाला प्रतिकार केला नसेल किंवा आपल्याकडे पुरेशी शांतता नसेल, तर लोक जे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जे गुंतवणूकदार आहेत, ते विचार करतील की महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करू का, चेन्नईमध्ये करू का, अहमदाबादला करू. ही गोष्ट एक आहे. आणि मला असं वाटतं राजकीय कार्यकर्ते म्हणून आपण खूप काळजीपूर्वक हे पाहिलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये ही गुंतवणूक केली, महाराष्ट्रात. कारण कसं आहे, आता जे लोक मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर सोडून बाहेर गेले, माझा अंदाज आता असा आहे, साधारण महाराष्ट्रातला साधारण 1.5 कोटी माणूस आता बाहेर आहे. 1 कोटी तर नक्की आहे. म्हणजे मी तो मुंबई आणि पुण्यावरून थोडा हिशोब केला. आता हा सगळा माणूस परत येईल का, त्याच आत्मविश्वासाने काम करेल का, वगैरे अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे राजकीय वातावरण सुद्धा मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. मी तुम्हाला अजून एक सांगतो. आपण पूर्वी असं म्हणायचो ना की या पक्षाची इथे मतं आहेत, या पक्षाची ही वोट बँक आहे, या पक्षाचं ची ताकद इथे आहे. हे सगळं आता बदलणार. आपण कसे करतो, लोकांच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत, लोकांना आपल्याकडून काय हवं आहे, यावर ते सगळं, म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये ज्याला पॉलिटिकल टोपोग्राफी म्हणतो ना, राजकीय संपूर्ण नकाशा हा निश्चितपणे बदलणार आहे. म्हणजे पूर्वीचं जे काही त्याला आपण हा मतदारसंघ यांचा, हा मतदारसंघ त्यांचा नाही, मुख्यतः शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल होईल. आपण राजकीय कार्यकर्ता म्हणून मी शेवटच्या मुद्द्याकडे येतो की काय पाहिलं पाहिजे. तर ह्या सगळ्या कोरोनाच्या ह्याच्यामुळे समाजातल्या कुठल्या वर्गामध्ये सर्वात जास्त त्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांची वेदना सर्वात जास्त कुठे आहे. एक खरं आहे की ही जी साथ आहे याचा सगळा परिणाम सर्व समाजावर झालेला आहे, त्याचा वाद नाही, असं म्हणता येणार नाही. पण त्यातल्या शहरी गरीब जो आहे,
शहरामध्ये राहणारा जो ज्याचा हातावर पोट आहे तो, त्याच्यानंतर असंघटित कामगार, महिला, वृद्ध, एकटे राहणारे वृद्ध, लहान मुलं आणि अगदी जे छोटे उद्योजक आहेत, म्हणजे जे कोणाची हातगाडी आहे, कोणाचं छोटं दुकान आहे, छोटा चहाचा ठेला आहे, अशा प्रकारचे जे लोक आहेत यांना मोठ्या प्रमाणावर त्रास झालेला आहे. आणि यांचं जीवन, मी जे म्हणतो ते आजीविका जी आहे की जी बदलते सारखी आणि ती वाचवली पाहिजे, तर तिकडे लक्ष द्यायला पाहिजे. राजकीय कार्यकर्ता म्हणून आपण अतिशय सेन्सिटिव्हली, अतिशय विचारपूर्वक, एक सहानुभूतीपूर्वक आपण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की नेमकं दुःख कुठे आहे आणि कसं. कारण ज्या तऱ्हेने माध्यम आपल्याला दाखवत आहेत ना, ते फार मर्यादित आहे असं माझं मत आहे. म्हणजे एक लक्षात घे, मी कालच बातमी पाहिली की एक माणूस मुंबईहून चालत गेला आणि उत्तर प्रदेशच्या त्याच्या 1000 किलोमीटर गेला. आणि तिथे गेल्यावर याच्या गावाच्या वेशीवर गेला तो. काय झालं असेल या बरोबर, एकटा नाही, अशा अनेक कोटी काय झालं असेल त्यांचं, त्यांच्या घरातल्या लोकांचं काय झालं असेल, मध्ये त्याला काय अनुभव आला हे आपल्याला याचा विचार केला पाहिजे. राजकीय कार्यकर्ते म्हणून या पुढच्या काही दिवस, कोरोना 19च्या नंतर सर्वात महत्वाचं काय असेल तर ते म्हणजे, मला आवाज येतोय? येतोय सर, बोला. ते म्हणजे आर्थिक विषय यापुढचे राजकीय विषय सर्वात महत्वाचे असणार आहेत. कारण कोरोना नंतर सगळ्यांची धडपड असेल की पुन्हा आपलं आयुष्य हे नॉर्मल कसं येईल, पुन्हा सर्वसाधारणपणे कसं येईल, त्याच्यामध्ये मला एक विश्वास कसा येईल की मी माझ्या 2 पायावर उभा आहे, माझं जी सेव्हिंग आहे, माझी जी बचत आहे ती माझी टिकून राहणार आहे. त्यामुळे रोजगार असो, लोकांनी गुंतवलेल्या पैशांची व्यवस्था असो, पण आर्थिक मुद्दे फार महत्वाचे आहेत. राजकीय कार्यकर्ता म्हणून मी स्वतःला या आर्थिक बाबतीमध्ये स्वतःला साक्षर करून घेईन. राजकीय कार्यकर्ता म्हणून किंवा राजकीय पक्ष म्हणून आपल्याला आर्थिक बाबींवरच्या संघटना पण उभाराव्या लागतील. म्हणजे कसं की रोजगारासाठी म्हणा किंवा जे वेगवेगळे उद्योजक आहेत त्या उद्योजकांच्या संघटना म्हणा, इकडे पाहायला पाहिजे. आणि संपूर्ण राज्याच्या पातळीवर म्हणून गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येईल काय, हे सगळं मोडणार आहे. आता लक्षात घ्या, हळूहळू मोडतं आहे. कसं आहे की माझ्या बरोबर काम करणारा जो माझ्या घरी काम करणारा माझा एक सहकारी आहे, माझ्याबरोबर राहतो नेहमी, तो आता गेलाय त्याच्या गावी सांगलीला. आता तो परत येईल की नाही, तो परत कुठल्या भावाने येईल, त्याला तो विश्वास असणार आहे का? माझ्या समोर जी चहाचा जो ठेला आहे तिथे परत तो चहा तसाच त्याच आत्मविश्वासाने विकणार आहे का? त्याच्याकडे तसेच लोक चहा प्यायला येणार आहेत का? किंवा माझ्या कोपऱ्यावर जे भाजीचं दुकान आहे त्याचं कसं चालणार आहे? का लोक फक्त सगळी भाजी आता फक्त घरीच घेणार आहेत? त्याचं काय होणार आहे? त्याचा तो स्वतःच्या पायावर पुन्हा उभा राहणार आहे का? अशा अनेक विषय येणार आहेत. तेव्हा माझं सगळ्यात शेवटी असं सांगेन की अजूनही कोरोनाचा जो सगळा संघर्ष आहे आपला, मी त्याला युद्ध म्हणत नाही. ते काय युद्ध म्हणलं ना ते उगाच मग ते सैनिक आणि मग हे जे आता जो आपला ही जी साथ आहे, या साथीला आपण जे उत्तर शोधतो ती साथ अजून आपण निम्म्यापर्यंत पण आलेलो नाही. त्यानंतर समाजाची आर्थिक, राजकीय अशी पुनर्रचना होणार आहे. पुनर्रचना होताना किंवा मी असं म्हणेन की नवनिर्माण होताना, माझा आवाज येतोय? हो, येतोय. आवाज येतोय? येतोय सर. नवनिर्माण होताना त्याच्यामध्ये आपल्याला जागा शोधली पाहिजे, आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, लोकांचे मुद्दे घेऊन पुन्हा राजकीय याच्यामध्ये उतरलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे खूप वेळा मला असं म्हणतात की आता काय होईल सांगा बरं. तर त्याचं उत्तर असं की अजूनही काय होईल हे सांगण्या इतपत आपल्याला हे अजून कळलंच नाही की काय झालं आहे,
काय होणार आहे, कुठे कुठे काय काय मोडलंय, आर्थिक बाबतीत काय मोडलं आहे, सांस्कृतिक बाबतीत काय मोडणार आहे, सामाजिक बाबतीत काय मोडणार आहे, लोकांच्या मानसिक दृष्ट्या काय काय होणार आहे, इकडे बघत राहायला पाहिजे, लोकांशी बोलत राहायला पाहिजे. आणि मग आपल्याला, पण हे एक तर निश्चित आहे की आर्थिक मुद्दे घेऊनच आपल्याला याच्या पुढे राजकारण हे जास्त जोमाने करावं. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. सर, पहिल्या सत्रामध्ये म्हणजे पहिला जो सत्र आहे हे आता दुसरं सत्र जे आहे ते लागलीच एक 5 मिनिटांनी तुम्हाला त्याची लिंक जी आहे ती तुम्हाला आता येईलच. त्या लिंकवरती क्लिक करून आपले प्रश्न जे असतील ते प्रश्न मला व्हॉट्सअप करायचे आहेत. आणि पहिल्या सत्रामध्ये जो संपूर्ण अर्थव्यवस्थेचा आणि सामाजिक व्यवस्थेचा जो उहापोह झाला ते मला वाटतं कार्यकर्त्यांसाठी ते मार्गदर्शक ठरणारच आहे. दुसऱ्या सत्रामध्ये लवकरच आपण भेटू. धन्यवाद.